नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मानवी शरीरामध्ये ग्रंथी आढळतात। या ग्रंथी आपल्याला दोन प्रकारच्या आढळतात, अंतःस्रावी एंडोक्राइन आणि बहिर्स्रावी एक्झोक्राइन। अंतःस्रावी ग्रंथीला एंडोक्राइनला आपण डक्टलेस आणि बहिर्स्रावी किंवा एक्झोक्राइनला आपण ग्लँड्स विथ डक्ट असं म्हणतो। ह्या अंतःस्रावी ग्रंथी आपल्या शरीरामध्ये पोटेंट केमिकल्स की ज्याला आपण हॉर्मोन किंवा संप्रेरक असं म्हणतो त्याची निर्मिती करतात। उदाहरणार्थ मेंदूमधील मेंदूच्या खालची पीयूषिका ग्रंथी, आपल्या गळ्यामधील थायरॉइड ग्लँड, ही संप्रेरक निर्मिती झाल्यानंतर थेट रक्तात सोडली जातात। रक्तातून ती सगळीकडे पसरतात आणि पाहिजे तिथे वापरली जातात। या उलट ज्या एक्झोक्राइन ग्लँड्स आहेत त्यामध्ये निर्माण झालेल्या रसायनांना आपण एन्झाईम्स किंवा विकर म्हणतो। ही रसायनं एका ट्यूबद्वारे जिथं आवश्यक आहे तिथं पोहोचवली जातात, म्हणून त्यांना ग्लँड्स विथ डक्ट म्हणतात आणि आधीच्यांना ग्लँड्स विदाउट डक्ट असं आपण म्हणतो।